अण्णांचे कार्यकर्ते बघा काय खड्डे खणताय. यांना म्हणता कार्यकर्ते. मेहनत करायला लागते भाई कार्यकर्त्यांना. नेत्यांनी लक्षात ठेवा जरा. संजय दादा, त्याच्यानंतर आमचे सर कलगुंडे सर यांनी सगळ्यांनी आम्ही लिंबाचं झाड आणलंय. झाड दाखवते तिकडं आनंददानी. राहुल भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या ग्रुपकडनं. तुळजाभाऊ आणि तुमच्या चॅनलला फार पुढे घेऊन जाऊ. तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रसिद्ध हो. बस ना. धन्यवाद. बस. लिंबाचं झाड आज हे साईबाबाचं प्रतीक आहे. पहिल्यांदा लोकांना शिर्डीमध्ये साईबाबा लिंबाच्या झाडाखाली दिसले. तर माझं असं म्हणणं आहे राहुल भाऊंना सगळ्यांना, आपण या मंदिरा परिसरामध्ये अजून फळांची झाडं लावू. याच्याने जे काही चिमण्या असतील, इतर पक्षी असतील, त्यांचा इथं आपल्याला नैसर्गिक चिवचिवाट आपल्याला त्यांचा ऐकायला येईल. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्या परिसरामध्ये येतील, पाहुणे म्हणून येतील. जसे आपल्या घरी येतं आपण पाहुण्यांचं स्वागत करतो, तसं आपण या ओपन प्लेसमध्ये, या मंदिराच्या छत्रछायामध्ये असं निसर्गरम्य वातावरण बनवू. आणि आपल्याला राहुल भाऊ यांची साथ आहे. बघा भाऊंनी आपल्याला जवळजवळ 8 फुटाचं झाड दिलेलं आहे. आता या वृक्षाचं वटवृक्ष व्हायला पाहिजे. नाही जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षक कलगुंडे सर, तसेच आमचे लॅब टेक्निशियन संजय पाटील यांच्या दोघांच्या हस्ते आम्ही हे वृक्षारोपण करत आहोत. तुम्ही वृक्षारोपण करत राहा. झाड लावण्याची गरज आहे. धुळ्यामध्ये आज मागच्या आता जो उन्हाळा गेला संजय भाऊ आपला 48 डिग्री आपलं ऊन होतं धुळ्यामध्ये. तापमान होतं. ऊन जाईल आता ते एडिट होणार आहे. ऊन मोजलं तापमान मोजलं जातं. खानदेश लोकांना तापमान नाही समजणार. आम्हाला ऊनच सांगावं लागेल. जय खानदेश. आनंद भाऊ आपल्याला एक टोकर उपाडावं लागेल. त्याच्याशिवाय या झाडांची सुरक्षा होणार नाही. त्या बाबतीत पुण्यावरून आपण धुळ्यात आलो. आपल्या हातून एक चांगलं कार्य घडलंय आज. ग्रेट भाई, एकदम ग्रेट. झाडं लावली एवढा आज आणि आम्हाला पवित्र दिवस असताना फोन केल्याबद्दल गिरीश भाऊ आणि आनंद भाऊ धन्यवाद. चला ठीक आहे, थँक्यू. वृक्षारोपण झाल्यानंतर बोरसे सरांनी सर्वांना चहासाठी आमंत्रित केलंय. चला चहा पेवाले. देशी जुगाड करणार आहेत आता आपण. जे झाडं वरती गेलेली जाळीपेक्षा त्यांना संरक्षण म्हणून टोकरचं आपण त्यांना कुंपण देणार आहोत. टोकराचे असे 2 भाग करायचे. परत याला 2 भाग करू. जाळी लावल्यानंतर जनावरांनी, गायींनी, म्हशींनी किंवा बकऱ्यांनी आला खाऊ नये याच्यासाठी आम्ही टोकरच्या 2 भाग केले आहेत. एक टोकरचे 2 भाग केले आहेत. आणि आता आम्ही याला गुंटी लावून याला खालीपर्यंत इथपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 फुटापर्यंत संरक्षण आहे. परत याचं संरक्षण आम्ही 8 फुटापर्यंत करू, जेणेकरून हे झाड वरती जाईल आणि गुराढोरांपासून त्याचं संरक्षण.
काय रे हो चाबी रे आणली का? आवळा आहे आवळा. आवळा आहे का? आज रोजी 20 जुलै 2024 रोजी माझा मुलगा नामे तेजस देवानंद बदारी यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश बँक कॉलनीतले ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. जुग जिओ तेजस बधाने, हॅपी बर्थडे टू तेजस बधाने. तुझ्या वाढदिवसानिमित्त झाड लावलं गेलं होते. मस्त कोण असल्यामुळे मला यावं लागलं. असं आहे का? बर. या झाडाचं नाव काय माहिती आहे का? राहुलबाई. त्या झाडाचं नाव राहुल आहे. का बरं? कारण ते झाड माझ्या वाढदिवसाच्या दिवशी लावलं होतं आम्ही आणि आज बघा किती मोठं झालं. आनंद हे फक्त 12 फुटाचं 10 फुटाचं झाड होतं. आज त्याचं जवळजवळ 50 फुटामध्ये रूपांतर झालेलं आहे. आमचे संजू भाऊ प्रत्येक झाडाची काळजी घेत राहतात आणि प्रत्येक झाडाला उंच वाढण्याची दिशा देत राहतात. काहीतरी बांधून द्यावं. आमचे राहुल दादा झाडांच्या संरक्षणासाठी जाळी पॅक करतायत. काय वाईट ते झाड हा? किती कसं वाढलंय? एकदम एकच नंबर. जसा तू वाढला तसं ते वाढलेलं आहे. आज आम्ही DDCC बँक कॉलनी परिसरातील ओपन प्लेसमध्ये वृक्षारोपण केलं आहे. आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून इथं वेगवेगळ्या कोणाचा वाढदिवस असेल, काही सण असतील, या निमित्ताने आम्ही आजपर्यंत वृक्षारोपण करत आलो आहे. तर आम्ही नुसतं वृक्षारोपण केलं नाही, त्याचं संगोपनासाठी आम्ही पाण्याची व्यवस्था केली, ठिबकची व्यवस्था केली आणि आज त्या जवळजवळ आम्ही 60 ते 70 झाडं आम्ही लावली आहेत आणि त्या झाडांचं रोपांचं आज मोठमोठ्या झाडांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. नाही म्हटलं तरी कमीत कमी एक 50 प्रकारची झाडं आहेत तिथे आणि त्यांना जतन करण्यासाठी जर तुम्ही बघणार तर आपल्याकडे बोरवेल पण आहे आणि त्याच्यात आपण तापी नदीचं कनेक्शनसुद्धा घेतलेलं आहे मनपा. त्याच्यामुळे पाण्याची काही कमी नाही. पावसाळ्यात तर काही पाण्याची गरज पडत नाही, पण उन्हाळ्यात मेनली त्याच्यामुळे आपल्याला बोरचा चांगला उपयोग इथं होतो आहे.
आज आषाढी एकादशी निमित्त आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे. आमच्या या कार्याला आपला चांगला प्रतिसाद द्या. आपल्याला हा कार्यक्रम आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका.